श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती। देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत। चला तर मग आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात। शिवपुराणानुसार भगवान शिवशंकराचे तसेच तुमच्या जीवनातील दुःख त्रास संपत नसेल तर यातील 7 उपायापैकी आवर्जून एक उपाय करून पहा, तर त्यातून तुम्हाला नक्की सुटका मिळेल। नंबर 1, कापूर जाळायला सुरुवात करा। रोज सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये तिने सांजेला प्रदोष काळामध्ये देवाची आरती करताना दीप प्रज्वलन करताना कापराची वडी जाळायला पाहिजे। कापूर हा भीमसेन कापूर असावा। घरामध्ये उपलब्ध भीमसेन कापूर नसेल तर आपला साधा कापूर असेल तरी सुद्धा चालेल आणि घरातल्या सगळ्यांनी ती आरती घेतल्या पाहिजे आणि रात्री झोपण्यापूर्वी कापूर जरूर जाळावा। यामुळे दुःख आणि त्रासातून लवकर सुटका होते असे विशेष म्हटले आहे। नंबर 2, हनुमान चालीसा वाचायला सुरुवात करा। रोज तिने सांजेला देवाला दिवा अगरबत्ती लावल्यानंतर मनापासून आणि शांतीपूर्वक हनुमान चालीसा किंवा रामरक्षा स्तोत्र एक तरी पाठ निधान रोज वाचावा। यामुळे आपल्यावर बजरंगबलीची विशेष कृपा राहील, तसेच आपल्यावर भोलेनाथाची सुद्धा विशेष कृपा राहील व आपल्या आयुष्यात असणाऱ्या सर्व बाधा दूर होतील। नंबर 3, नारळ उतरवून टाकणे। घरातील एखाद्या व्यक्तीवर संकट आले असेल तर एक पाणीदार नारळ घेऊन त्या व्यक्तीवरून 11 वेळा उतरवून घ्यावा आणि एखाद्या देवस्थानाच्या पवित्र अग्निकुंडातील अग्नीत तो नारळ जाळून टाकावा। हा उपाय सलग 5 शनिवारी करायचा आहे। हा उपाय केल्याने त्या व्यक्तीवर अचानक कुठलेही आलेले संकट किंवा येणारे संकट दूर होते। नंबर 4, गाई कुत्रा मुंगी पशु पक्ष्यांना अन्न खाऊ घाला। अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे विशेष म्हटले आहे। ते अन्न मानवासाठी देत असाल किंवा जीवजंतूसाठी पशु पक्ष्यांना देत असाल, भुकेलेला अन्न देणे हे अतिफलदायी ठरते। झाड गाई कुत्रा पक्षी उपाशी गरजू व्यक्तींना अन्न आणि पाणी दिले तर त्याच्या तृप्त झालेल्या मनाचा चांगला आशीर्वाद आपल्या भाग्यात प्राप्त होत असतो। ते पुण्य कर्म आपल्या खात्यामध्ये जमा होते। या अन्नदानाला वेदांच्या पंचायनातील एक विश्व देव यज्ञ कर्म असे म्हटले जाते। हे सगळ्यात मोठे पुण्यकर्म मानले जाते। ते केल्यामुळे दुःख आणि त्रासातून नक्की मुक्ती मिळते। नंबर 5, कालिका मातेला तसेच कुलदेवी देवाला क्षमा मागणे। जर तुम्हाला मानसिक त्रास आणि तणाव किंवा एखादे संकट आले असेल तर शुक्रवारी माता कालिका देवीच्या किंवा तुमच्या कुलदेवी देवांच्या मंदिरात जाऊन आपल्याकडून जाणत अनजाणतपणे झालेल्या सर्व पापांची मनोभावे क्षमा मागा। 5 शुक्रवारी तुम्हाला जाऊन हा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्याने सर्व संकटातून मुक्ती मिळते, सर्व संकटे दूर होतात। नंबर 6, जल अर्पण करा। एका तांब्याच्या भांड्यात जल घ्यावे, त्यामध्ये लाल कुंकू टाका आणि तांब्याचे भांडे रात्रभर आपल्या उशाला ठेवून द्या। सकाळी उठून सगळ्यात आधी ते पाणी स्नान करून मातेला म्हणजेच तुळशी मातेला अर्पण करा। तुम्हाला 6व्या महिन्यात हे सलग कार्य केल्याचे तुमचे सर्व संकट दूर होईल। नंबर 7, सावलीदान। सावलीदान म्हणजे काय तर तेलामध्ये किंवा पाण्यामध्ये आपला चेहरा पाहून ते दान करावे। जसे की शनिवारी एका कास्याच्या वाटीत मोहरीचे तेल टाकून त्यात 1 रुपयाचा सिक्का टाका व त्या कास्याच्या वाटीत आपले प्रतिबिंब बघा, म्हणजेच आपला चेहरा पहा व तेल मागणाऱ्या व्यक्तीला ते तेल दान करा किंवा एखाद्या शनी मंदिरात ती वाटीसहित तेल ठेवून द्या। असे केल्याने काही दिवसात तुमचे सर्व संकट दुःख त्रास दूर झालेले असेल। शिव मंदिरात जाताना 2 लोटे जल महादेवाला समर्पित करण्यासाठी घेऊन जावे, पण तेव्हा 3 गोष्टी आपल्यामध्ये धारण कराव्यात। पहिले नंबरला 2 लोटा जल घरातून घेऊन जात असाल तर दोन्ही हातात 2 लोटे घेऊन जावे। एकावर एक दोन्ही ठेवून घेऊन जाऊ शकता। भगवंताची भक्ती धारण करण्यासाठी 3 गोष्टीचे महत्त्व आहे। 1-2 लोटा जल, दुसरे म्हणजे श्री शिवाय नमस्तुभ्यं किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप पूर्ण महिन्यामध्ये कमीत कमी 5 दिवस असे करावे की बेलपत्राच्या वृक्षाला सावलीत बसून हा उपाय सुद्धा तुम्ही करू शकता। म्हणजेच बेलपत्राच्या झाडाखाली श्री शिवाय नमस्तुभ्यं या मंत्राचा 1 माळी जप जरूर करावा।
बेलपत्र वृक्ष नाही मिळालं तर आसपास कुठेही असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हा जप करू शकता. तसेच भगवान शिवाच्या मंदिरातील बेलपत्र घेऊन भगवान शिवाला नमन करून ते बेलपत्र आपल्या डोक्यावर ठेवून एक माळ जप करावे. परंतु ते बेलपत्र आपल्या डोक्याला लावले तरी आपल्या मस्तकावर ठेवले तरी भगवंताची अविरल शक्ती भक्ती प्राप्त होते. आणि समजा बेलपत्रही मिळाले नाही तर बेलपत्राच्या वृक्षाखालील थोडीशी माती चंदन म्हणून आपल्या मस्तकावर लावून किंवा मस्तकावर ठेवून आपण एक माळी जप जरूर करू शकतो. श्रावण महिन्यातील कुठल्याही सोमवारी किंवा येणाऱ्या पौर्णिमेला अमावस्येला दिवशी सुद्धा तुम्हाला नाही जमले तर येणाऱ्या कुठल्याही अष्टमी दिवशी, येणारी म्हणजे ती सोमवारची अष्टमी पाहिजे, फक्त श्रावण महिन्यातील दोन्हीपैकी एक अष्टमीला बोरीच्या पानावर लाल चंदनाने ओम नमः शिवाय लिहावे. बेलपत्राच्या पानावर पिवळ्या चंदनाने ओम नमः शिवाय लिहावे. आणि जे साधे शमीपत्र असते त्या शमी पत्रावर काहीच न लिहिता हे तिन्ही पाने भगवान शिवशंकराच्या शिवालयातच जाऊन शिवलिंगावर मनोभावे समर्पित करावे. आणि परत ते तिन्ही पाने उचलून आणून ते बेलपत्राच्या झाडाखाली पहिले बेलपत्र समर्पित करावे. त्यानंतर एक लोटा जल समर्पित करावे. तुमच्या भाग्यात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला प्राप्त होतील. भगवान भोलेनाथाचा सुद्धा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल. आणि तुम्हाला वाटत असेल की तुमचे एखादे खूप महत्त्वाचे कार्य खूप दिवसापासून होत नाही तर हे उपाय केल्याने तुमचे ते कार्यसुद्धा नक्की पूर्ण होईल. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम नमः शिवाय टाईप करा. आणि शिवभक्त असाल तर नक्की लाईक करा. हर हर महादेव. शिव 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 ओम नमः शिवाय. धन्यवाद.